हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत सोया भुर्जी। त्यासाठी मी घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, 1 चमचा लसूणची पेस्ट आणि हे जे सोयाबीन आहेत हे मी उकडून घेतलेले आहेत पाण्यामध्ये। त्यातलं सगळं पाणी काढून हे मी इथे ठेवलेले आहेत। आता याला आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे। मिक्सरमध्ये असं बारीक करायचं आहे की ते एकदम चिकट पण नाही झालं पाहिजे आणि आपल्याला मिक्सर थोडं थोडं फिरवून हे असं मोकळं झालं पाहिजे, असं बारीक करून घ्यायचं आहे। भुर्जीसारखं दिसतंय बघा हे आता। आणि आता आपण याच्यासाठी फोडणीसाठी लागणारं साहित्य काढूया, म्हणजे थोडे मसाले लागणार आहेत। त्यासाठी आपण घेतलेला आहे आमचूर पावडर, लाल तिखट, हळद आणि काळा मसाला आणि थोडासा हे जे मी आता दाखवत आहे हे हा आहे मॅगी मसाला थोडासा। हे एवढेच मसाले लागणार आहेत आपल्याला। आता मी तेल गरम करायला ठेवते कढईमध्ये। त्यामध्ये आपण जिरं मोहरी टाकल्यानंतर कांदा टाकणार आहोत। कांदा छान परतवून घ्यायचा आहे आणि कांदा परतवून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लसूण पेस्ट टाकायची आहे, ती पण छान परतवून घ्यायची आहे। हे दोन्ही पण आपल्याला छान थोडंसं कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि मिक्स करून त्यानंतर मग हे परतणं झाल्यानंतर 5 मिनिटांनी वगैरे आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो पण मी आता यामध्ये टाकलेला आहे आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार। हे परतून घेतल्यानंतर यामध्ये मसाले टाकणार आहे मी आता। मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहे। बघा आता हे झालेलं आहे, त्याला थोडं तेल पण सुटतं आहे टोमॅटोला आणि कांद्याला। आता याच्यामध्ये मी सोया टाकलेली आहे बारीक केलेलं आपण। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला वाटलं तसं थोडंसं मीठ तुम्ही अजून घालू शकता टेस्ट करून। आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवून हे छान वाफ येऊ द्यायची आहे, 1-2 वाफ। याला जास्त वेळ शिजू द्यायची गरज नाही आहे, कारण सोया आपल्याला ऑलरेडी उकडवून घेतलेले आहेत। पटकन मिक्स करून 5 मिनटं वाफेवर ठेवल्यानंतर 5-10 मिनटातच आपली ही भाजी सोयाबीनची भुर्जी हेल्दी आणि प्रोटीनयुक्त अशी रेडी आहे।